नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं जे आपले सेशन आहे तर ते जे कोणी एक्झाम जून 2022मध्ये राज्यसेवेची परीक्षा देणार असतील किंवा ऑक्टोबर 2022मध्ये जे की अंदाजित आयोगाने जे टाइम टेबल दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपलं नियोजनाचंही सेशन आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर जर तुम्ही जागे झाला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. नक्की जर तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट करा. आणि ज्यांनी अजून आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी नक्कीच आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती जावा तुम्ही आणि MPSC टाइम्स नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या कोर्सेसमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ज्यांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. @MPSC टाइम्स ऑफिशियल असे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट जे असतील आपल्या चॅनलवरती होणारे त्याचं तुम्हाला लिंक जे आहे ते तुम्हाला तिथून मिळून जाईल. ठीक आहे. तर आता बघा केअरफुली जे सांगतो ते केअरफुली ऐका. तर 24 जानेवारीपासून 18 जूनपर्यंत म्हणजे 19 जूनला जे आहे अंदाजित जे आहे, ठीक आहे, अंदाजित सांगितलेलं आहे आयोगानं टाइम टेबल दिलेलं आपल्याला की 19 जूनला जे आहे ती राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे. ठीक आहे. तर 24 जानेवारीपासून म्हणजे आज जो व्हिडिओ बनवतोय त्या दिवसापासून ते 18 जूनपर्यंत जवळपास आपल्याकडे 146 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. लक्षात ठेवा, हा दिवस लक्षात ठेवा. 146 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. जे कोणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये देणार आहेत ते 19 तारखेचे अंदाजित जे की आयोगाने सांगितलेलं आपल्याला. आणि संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ती 8 ऑक्टोबरला होणार आहे 2022मध्ये. तर 24 जानेवारीपासून समजा 7 ऑक्टोबरपर्यंत आपण जर दिवस पकडले तर 256 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. तर काही जणांचं मत असं असू शकतं की भरपूर दिवस अजून हातामध्ये आहेत आपल्या. तर हे 146 जे दिवस आहेत ना हे तुमचे बघता बघता जाणार जे कोणी राज्यसेवेची तयारी जी करत असतील ते बघता बघता जाणार आहेत. आणि 256 डेज जे इथे तुम्हाला दिसत आहेत, दिसायला खूप मोठं दिसतं इथं दिवस, पण ज्यावेळी तुम्ही ॲनालिसिस कराल किंवा तुमचं अभ्यासाचं ज्यावेळी नियोजन बनवाल त्यावेळी तुम्हाला 256 दिवससुद्धा फार कमी तुम्हाला वाटायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर कसं ते आता तुम्हाला सांगतो, केअरफुली ऐका आता. तर बघा, आता हे कुणी राज्यसेवा जे करणार आहेत तर ते आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारताचा इतिहास आहे, आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपल्याला इतिहास जो आहे हा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी करावा लागतो. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिडर करायला गेला तर कमीत कमी एक चॅप्टर जो आहे म्हणजे यातला कुठलाही तुम्ही चॅप्टर घेऊ शकता. प्रत्येक विषयातला तुम्ही एक चॅप्टर जो आहे हा तुम्हाला संपवावा लागेल 10 दिवसामध्ये. ठीक आहे. एक चॅप्टर तुम्हाला 10 दिवसामध्ये संपवायचे आहेत म्हणजे महिन्याला तुम्हाला इथं 3 ते 5 चॅप्टरचं टार्गेट राहणार आहे कंपल्सरी. जे कोणी राज्यसेवेची तयारी करतात त्यांना 3 ते 5 चॅप्टरचं टार्गेट तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते राहणार आहे. आता जॉग्राफीमध्ये सुद्धा सेम सिलेबस आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. ठीक आहे. तर तिन्हीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा सिस्टीम कशी आहे की एक चॅप्टर तुम्हाला 10 दिवसामध्ये याच्यामध्ये डिवाईड करून येतो. एक चॅप्टर 10 दिवसामध्ये, मग तुम्ही यातलं एक करा, यातलं एक करा किंवा यातलं एक करा, पण एक चॅप्टर तुम्हाला इथं करावं लागेल. म्हणजे प्रॉबेबली तुम्हाला 3 ते 5 चॅप्टर प्रत्येक महिन्यामध्ये हे तुम्हाला जॉग्राफीचे क्लिअर करायचे, 3 ते 5 चॅप्टर. ठीक आहे. पॉलिटीचे जवळपास 35 ते 40 चॅप्टरचे ते इम्पॉर्टंट आहेत. तर 2 चॅप्टर 10 दिवसाला जरी पकडले आपण तर एक महिन्याला तुम्हाला इथं 6 चॅप्टरचं नियोजन तुम्हाला इथं करावं लागेल. ठीक आहे. आता चॅप्टरची लिस्ट वगैरे ऑलरेडी आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलेच आहेत. जर पाठीमागच्या स्टडी स्ट्रॅटेजी जर ज्यांनी कोणी फॉलो केले असेल त्यांना राज्यसेवेला सुद्धा नक्कीच फायदा आपला झालेला असेल. ठीक आहे. नंतर पंचायत राजमधून बघा 10 ते 12 चॅप्टर्स आहेत पंचायत राजमध्ये. प्रत्येक महिन्याला तुम्हाला डिवाईड करून 2-2 चॅप्टर येतील ह्याच्यामध्ये. ठीक आहे. 2-2 चॅप्टर तुम्हाला याच्यामध्ये करावे लागतील. इकॉनॉमिक्समध्ये 15 चॅप्टर आहे टोटल. तर एक चॅप्टर जो आहे हा तुम्हाला 10 दिवसामध्ये एक चॅप्टर इथं तुम्हाला इकॉनॉमिक्सचा करावा लागेल. म्हणजे तुम्हाला इथं डिवाईड करून महिन्याला बघा जे आहे जवळपास 2 ते 3 चॅप्टर तरी ॲटलिस्ट तुमच्या इथे इकॉनॉमिकचे व्हायला पाहिजेत. 2 ते 3 चॅप्टर. सायन्स बघा, एक चॅप्टर जो आहे तो तुम्हाला 10 दिवसाला एक चॅप्टर करायचा आहे. तर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल. फिजिक्समध्ये 10 चॅप्टर महत्त्वाचे आहेत, केमिस्ट्रीमध्ये 10 चॅप्टर महत्त्वाचे आहेत आणि बायोलॉजीमध्ये जवळपास 20 चॅप्टर येतील. म्हणजे बायोलॉजी म्हणजे याच्यामध्ये आपण बॉटनी, झुलॉजी आणि ह्युमन हायजीन म्हणजे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र हे सर्वांचे मिळून आपण 20 चॅप्टर एक इम्पॉर्टंट आहेत असं कन्सिडर जरी केलं तरीसुद्धा हे 20 चॅप्टर, फिजिक्सचे 10 चॅप्टर आणि केमिस्ट्रीचे 10 चॅप्टर म्हणजे जवळपास 40 चॅप्टर जे आहेत हे तर जवळपास आपल्याला सायन्समधूनच तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जवळपास तुमचं मंथली जे टार्गेट राहील तर ते सुद्धा जवळपास 3 ते 5 चॅप्टर असं कन्सिडर करा तुम्ही. कमीत कमी 3 ते 5 चॅप्टरचं टार्गेट ठेवून इथं तुम्हाला हे पूर्ण करावे लागतील. आता चॅप्टर कुठले आहेत काय ते आपण ऑलरेडी सगळं आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे, पण एक ढोबळमानाने तुम्हाला हे माहीत असाव्यात गोष्टी म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. पुन्हा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणामध्ये एक 20 चॅप्टर आपण कन्सिडर केले तर इथं सुद्धा तुम्हाला 3 ते 4 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहतं. म्हणजे जर तुम्ही ढोबळमानाने जर विचार केला या 149 डेजचा, ठीक आहे, तर 10 दिवसामध्ये आपल्याला किती चॅप्टर करायचे आहेत
15 दिवसामध्ये किती चॅप्टर करायचे आहेत आणि एका महिन्यामध्ये किती चॅप्टर आपल्याला पूर्ण करायचे आहेत की जेणेकरून आपला सिलेबस जो आहे तो 149 दिवसामध्ये क्लिअर होईल. बरं, आता तुम्हाला हे एवढंच इतकंच करायचं आहे का, तर ह्याच्यासोबतच तुम्हाला स्टेट बोर्ड प्लस NCERT कंपल्सरी आहे. स्टेट बोर्ड आणि NCERT करणं मस्ट आहे. प्लस करंट अफेअरची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे. प्लस CSATची सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये तयारी करायची आहे. तर तुम्ही जर म्हणत असाल की इतक्या दिवसामध्ये माझं हे सगळं पॉसिबल आहे, तर थोडंसं तुम्हाला रिथिंक करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही स्वतःला जोपर्यंत बांधून घेणार नाही एखाद्या स्पेसिफिक टाईम लिमिटमध्ये, तोपर्यंत तुमचं टार्गेट जे आहे ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सुरुवातीला आधी बांधून घ्या. हे 149 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. ठीक आहे, आता आयोगानं तारीख दिलेल्या आहेत, काहीतरी विचार करूनच आयोगानं तारीख दिलेली असेल. तर जास्त समजा कोविडचा समजा प्रादुर्भाव जर जास्त झाला तरच कदाचित पुढे जाईल, अदरवाईज त्या अंदाजित तारखेनुसारच आयोगाच्या इथून पुढे परीक्षा होतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट ठरवून घ्या. पाठीमागचे क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा की कुठल्या चॅप्टरवरती प्रश्न आलेले आहेत किंवा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल कशा पद्धतीने बदलत चाललेला आहे किंवा ट्रेंड कसा आहे. ठीक आहे, आयोग कसं प्रश्न विचारतं आणि आपल्याला कुठल्या पॉईंटला महत्त्व द्यायचं आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला करावी लागेल. तरच तुम्हाला इथून पुढे जो आहे तुमची प्रिलिम निघण्यामध्ये तुम्हाला सायबोट ठरेल. सो सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की 10 दिवसामध्ये तुमचं टार्गेट ठरवून घ्या. 10 दिवसामध्ये नाही जमत असेल 15 दिवसामध्ये टार्गेट ठरवून घ्या आणि 15 दिवसामध्ये नाही जमत असेल तर 30 दिवसामध्ये टार्गेट ठरवून घ्या की एवढे चॅप्टर्स मला ह्या विषयाचे पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, सो हिस्ट्रीचे कमीत कमी 3 ते 5 चॅप्टर तुमचे महिन्याला पूर्ण झाले पाहिजेत. जॉग्राफीचे 3 ते 5 चॅप्टर तुमच्या महिन्याला पूर्ण व्हायला पाहिजेत. पॉलिटीचे महिन्याला तुमचे 6 चॅप्टर्स तर इथून पुढे पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणजे महिन्याला म्हणजे 30 दिवसामध्ये म्हणतोय मी. ठीक आहे, 6 चॅप्टर तुमचे इथे पूर्ण व्हायला पाहिजेत. पंचायत राजचे 2 चॅप्टर प्रत्येक महिन्याला पूर्ण व्हायला पाहिजेत, क्लिअर कट. इकॉनॉमिकचे सुद्धा 1 चॅप्टर इथं आपण 10 दिवसाला ठेवलेलं आहे. ठीक आहे, एका चॅप्टरला तुम्हाला 10 दिवसच मिळणार आहेत. तर 15 चॅप्टरचा आपण विचार करायला गेलो तर इथे 10 दिवस, कारण आपल्याला दिवस किती आहेत, 149 दिवस हातात आहेत. जर 10 दिवसाला 1 चॅप्टर जर तुमचा होत असेल, ठीक आहे, तर महिन्याला तुमचे किती चॅप्टर व्हायला पाहिजेत, 3 चॅप्टर इकॉनॉमिकचे तुमचे व्हायला पाहिजेत पूर्ण महिन्याला. ठीक आहे, ह्याच्यावरचे मग तुम्ही MCQचे प्रॅक्टिस करा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि रिव्हिजन करा, रॅपिड रिव्हिजन करा. म्हणजे पुन्हा सारखं ते करत बसायचं नाही, एकदाच करा पण परफेक्ट करा. 10 दिवसाला ते एक चॅप्टर घ्या तुमच्या डिवाइड करून आणि जे महत्त्वाचे वेटेज असणारे चॅप्टर आहेत तेच तुम्ही पहिल्या रडारवरती ठेवून ते उडवून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे 100%. ठीक आहे, तर 10 दिवसाला ते एक चॅप्टर येतो बघा इकॉनॉमिकचा तुम्हाला वाटून आता. आणि इथं बघा जवळपास 10 आणि हे 20 म्हणजे जवळपास 40 चॅप्टर्स आहेत इथं आपल्याकडं. ठीक आहे, तर इथं 1 चॅप्टर सुद्धा इथं तुम्हाला 10 दिवसामध्येच तुम्हाला 1 चॅप्टर जो आहे हा इथं तुम्हाला पूर्ण करावा लागेल. 10 दिवसाला इथं 1 चॅप्टर तुमचा पूर्ण करावा लागेल. त्यावेळेला कुठं तुमचं हे सायन्सचं जे आहे विषय हा तुमचा क्लिअर अप होऊन जाईल. ठीक आहे, तर हे बघा इथं व्यवस्थित क्लिअर करून घ्या तुम्ही. आणि एन्व्हायरमेंटचे 20 चॅप्टर्स आहेत प्रत्येक महिन्याला, म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 4 चॅप्टर इथं पूर्ण करायला पाहिजेतच. तर तुमचा सिलेबस हा कव्हर अप होणार आहे. उगाच इथं विनाकारण माझ्याकडे अजून भरपूर दिवस आहेत, अजून लांब आहे, जून लांब आहे, नंतर बघूया. बघता वर्ष गेलं पाठीमागचं समजलं तरी का तुम्हाला, तर जून सुद्धा असंच येणार आहे. बघता जून येईल. आणि कुणाला अटेम्प्ट घालवायचं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जागा व्हा आणि एक शेड्यूल बनवून ठेवा फिक्स आणि काम करायला लागा. ठीक आहे, काम करायला लागा ह्याच्यावरती आणि चॅप्टरची लिस्ट आधी लिहून घ्या आणि त्याच्यानंतरच पुढचं तुमचं जे काही प्रोग्रेस असेल टार्गेट ठरवून घ्या आणि त्या पद्धतीनं युटिलाइज करायला सुरुवात करा. ठीक आहे, पुढं बघा आता कंबाईनच्या प्रिलियमचं बघा. कंबाईनच्या प्रिलियमला 260 दिवस हातामध्ये आहेत. ठीक आहे, 260 दिवस एकूण हातामध्ये आहेत कंबाईनच्या प्रिलियमला अजून आपल्याकडं, किंवा 256 डेज आता आपण कन्सिडर करूया की 256 दिवस आता हातामध्ये असतील 24 जानेवारीपासून. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही, आपल्याला हिस्ट्री आहे, आधुनिक आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. 20 चॅप्टर्स आहेत हिस्ट्रीमध्ये टोटल महत्त्वाचे जर आपण कन्सिडर केले तर. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये बायफर्केशन केलं तर हे आकडा सुद्धा ह्याचा वाढू शकतो, म्हणजे 40 ते 50 सुद्धा हे घरामध्ये जाऊ शकतात. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला समजा आपण 20 चॅप्टर कन्सिडर केले, महत्त्वाचे 20 चॅप्टर्स आहेत बाबा आपल्याला. म्हणजे काय जहाल युग आहे, मवाळ युग आहे, गांधी युग आहे, सगळे शिक्षण, वृत्तपत्रे, सगळ्या ज्या गोष्टी असतील, घटनात्मक तरतुदी असतील, या सगळ्या गोष्टी, युद्ध महत्त्वाचे वगैरे, गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय, असं सगळे कन्सिडर करून एक आपण कन्सिडर करूया की एक 20 चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. तरीसुद्धा तुम्हाला इथं 1 चॅप्टर जो आहे हा तुम्हाला 15 दिवसामध्ये संपवायचा आहे. म्हणजे महिन्याला इथं तुम्हाला एकूण 2 चॅप्टर्स जे आहेत ते इतिहासाचे संपवायचे आहेत. जॉग्राफीमध्ये एकूण 12 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे समजा आपण महाराष्ट्रामध्ये 12 असतील, भारतामध्ये 12 चॅप्टर असतील किंवा जगामध्ये प्रॉबेबल पद्धतीने 12. इतकं पण जगाचं पण काय करण्याची गरज नाही कंबाईनच्या याच्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की सूर्यमाला, भूरूपे, वारे,
आणि पृथ्वीचा अंतरंग, हे 4 चॅप्टर्स फक्त याच्यावरचे महत्त्वाचं आहे. इव्हन तुम्ही राज्यसेवेचा जरी पेपर तुम्ही बघितला असेल तर हे चॅप्टरमधले प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे ते फार विचार करूनच तुम्हाला चॅप्टर सांगले. हे 4 चॅप्टर तरी ॲटलिस्ट करा जगाच्या भूगोलातले. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुद्धा बघा की एक चॅप्टर फॉर रिसर्च म्हणजे एक प्रत्येक महाराष्ट्राचा एक असेल, भारताचा एक असेल किंवा जगाचा एक असेल. एक 10 दिवसामध्ये एक, म्हणजे महिन्याला तुम्हाला 3 ते 5 चॅप्टर या जॉग्राफीचे जे असतील ते तुम्हाला इथं क्लिअर अप करावे लागतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉलिटीचे पुन्हा सेम 35 ते 40 चॅप्टर महत्त्वाचे असतील पॉलिटीचे. तर 15 दिवसामध्ये तुमचे 2 चॅप्टर व्हायला पाहिजेत आणि मंथली ॲटलिस्ट 4 चॅप्टरची तरी इथं तयारी व्हायला पाहिजे तुमची पॉलिटीची. पंचायत राजमध्ये 10 ते 12 चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक महिन्याला तुम्ही ते एक चॅप्टर करा, म्हणजे 30 दिवसामध्ये ते एक चॅप्टर करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, इथं कव्हर अप होऊ शकेल. इकॉनॉमिकचे तुमचे 15 चॅप्टर आहेत, एक चॅप्टर 15 दिवसासाठी तुम्हाला येईल. तर याच्यामध्ये 2 चॅप्टर तुम्हाला महिन्यातून 2 चॅप्टर फक्त इकॉनॉमिकचे करायचे आहेत. कुठले करायचे ते तुमचं तुम्ही लिस्ट बनवा आणि त्यानुसार काम करायला त्याच्यावरती सुरुवात करा. सायन्स 15 दिवसाला इथे तुम्हाला एक चॅप्टर वाटून येतोय, म्हणजे महिन्याला तुम्हाला 2 चॅप्टर फक्त सायन्सचे करायचे आहेत. इथं 2 का सांगतोय, कारण इथं तुम्हाला 256च्या डेच्या आसपास इथं तुम्हाला टाईम मिळते, त्याच्यामुळे इथं तुम्हाला 2-2 चॅप्टर करायला सांगतोय मी. ओके, तर हे अशा प्रकारचं तुम्हाला एक टाइम टेबल, म्हणजे एक आवाखा तुमच्या जर आत्मसात जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे जितक्या लवकर तुम्हाला समजा करायचं असेल तयारी प्रिपरेशन चांगली, तर अशा पद्धतीने तुम्ही डिवायडेशन करायला सुरुवात करा. आता पहिल्यांदा तुम्ही काय काम करा, इंडेक्स महत्त्वाचे कुठले चॅप्टर्स करायचे आहेत आपल्याला, त्या महिन्यामध्ये कुठले चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत, एक किंवा 10 दिवसामध्ये कुठले चॅप्टर्स करायचे आहेत, किंवा 15 दिवसामध्ये कुठले चॅप्टर्स करायचे आहेत, आणि 30 दिवसामध्ये कुठले चॅप्टर्स करायचे आहेत, याची एक तुम्ही लिस्ट बनवून घ्या. ठीक आहे, बाबा हे माझं ह्या महिन्याचं टार्गेट हे आहे, मला ह्या चॅप्टर ह्या 10 दिवसामध्ये करायचं आहे किंवा 15 दिवसामध्ये करायचं किंवा 30 दिवसामध्ये करायचं आहे, याची पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक विषयाचे एक इंडेक्स बनवून घ्या. ठीक आहे, प्लस त्याच्यावरचे काय करा, MCQचे पहिला तुम्ही आधी बघून घ्या, MCQ त्याच्यावरचे करा. ठीक आहे, MCQ करा याचा अर्थ काय की MPSCने विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषणासहित तुम्ही त्या चॅप्टरवर बघा. तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे जॉग्राफी, पॉलिटी आणि जो इकॉनॉमी आहे, जॉग्राफी, पॉलिटी आणि जो इकॉनॉमी आहे, लक्षात ठेवा, याच्यावरची जर तुम्ही मॅक्झिमम प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये जर तयारी केली तर तुमचं फार सुंदर पद्धतीने याची तयारी होऊन जाईल. आजपर्यंत झालेले राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे पेपर असतील, मुख्य परीक्षेचे पेपर असतील, कंबाईनचे पूर्वचे असतील, कंबाईनचे मुख्यचे असतील किंवा इतर कुठल्याही परीक्षेचे पेपर असतील, सगळे त्या चॅप्टरवरती जितके काही प्रश्न विचारलेले आहेत, आता जवळपास झालंय असं की 55 ते 60% आपण कन्सिडर करू ह्या जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिकचे तुमचे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून फार सुंदर पद्धतीने तयार होईल, फार सुंदर पद्धतीने तयार होईल. आणि तो तुम्हाला चॅप्टर इतक्या लवकर आत्मसात होईल की तो पुढं कसा जरी आयोगानं प्रश्न विचारला तरी तो तुमचा चुकणार नाही. आणि कदाचित आता रिपीट सुद्धा प्रश्न व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा MCQ त्या चॅप्टरवरचे सोडवा आणि त्याच्यानंतर जे काही उरलेल्या गोष्टी असतील त्या तुम्ही स्वतः त्याच्यावरती प्रश्न बनवा किंवा 1 लाईन पॉईंट जरी टाकत गेला कन्सेप्च्युअल. ठीक आहे, कन्सेप्च्युअल आता समजा ते 42वी घटना दुरुस्ती असेल तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही 1 लाईन पॉईंट असतील तो त्या कन्सेप्टमध्ये ते ओढून घ्या तुम्ही एकादेक. ठीक आहे, भले तो 1 लाईन दिसतील पण हे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करताय. ठीक आहे, कन्सेप्ट असं फार काही वेगळं नाही, लक्षात ठेवा. त्या मुद्द्याची इंतर्भूत माहिती जी आहे ही तुम्हाला लाईन टू लाईन जी आहे ती तुम्हाला इथे क्लिअर अप करायची, बस इतकंच तुम्हाला करायचं आहे, बस. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं नियोजन बनवलं तर पुढची जी येणारी एक्झाम असेल ती नक्कीच तुमची क्रॅक होऊ शकेल. त्याच्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, आयोगाच्या पॅटर्नशी मिळतो जो तुम्ही होण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. आयोग सुद्धा कन्सेप्टवरतीच प्रश्न विचारतं. कन्सेप्ट म्हणजे काय, ते तुम्हाला त्यातले मुद्दे जे असतील किंवा विधाने जी असतील ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत एवढंच आयोग विचारतं आणि आपल्याला तेच करायचं, हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे, बस दॅट्स इट. ठीक आहे, तर तसं त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगून दिलेलं की कशा पद्धतीने तुम्हाला नियोजन जे आहे तुमचं हे तुमचं असलं पाहिजे इथून पुढच्या दिवसामध्ये. जे कोणी जून 2022 मध्ये परीक्षा आणि ऑक्टोबर 2022ची कंबाईनची परीक्षा जी देणार आहे त्यांच्यासाठी, तर अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. दिवस बघता बघता निघून चाललेत. ठीक आहे, दिवस जर तुम्हाला घालवायचे नसेल, प्रॉपर नियोजनबद्ध पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला नक्कीच तुम्हाला गॅरंटेड एखादी तरी पोस्ट जी आहे तुम्हाला मिळून जाईल. पण नियोजनबद्ध करा, विनाकारण विचार करण्यामध्ये वेळ नका घालू. तर विचार जो काही करायचा आहे तो आता याचं इंडेक्स बनवा, फॉलोअप करा, तंतोतंत जुळते का बघा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास ढोळ देऊ नका अजिबात. आणि प्रॉपर पद्धतीने नियोजन करूनच इथून पुढची तुम्ही तयारी करावी असं मला वाटतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे एक सुरुवातीला एक ढोबळमानाने तुम्हाला रूपरेषा देण्यासाठी
हे एक मी प्रयत्न केलेला आहे. ह्याच्याबद्दल नंतर तुमच्या काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही नक्कीच विचारू शकता. पण ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. MPSC टाइम्स ऑफिशियल असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आपलं. तुम्ही नक्कीच इथं जॉईन करू शकता. आणि ज्यांनी अजून आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या MPSC टाइम्स नावाचं. कोणाला समजा कोर्सेस जॉईन करायचे कोर्सेस जॉईन करू शकता. बरंचसं फ्रीसुद्धा मटेरियल आपण त्याच्यामध्ये अपलोड करणारच आहोत. तर कोणी इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. आणि मेन म्हणजे नियोजन बनवा. नियोजन शिवाय काहीसुद्धा होणार नाही. आणि नियोजन नुसतं बनवून उपयोग नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. नाहीतर सगळं पुस्तक तोंडपाठ आहे पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यावर कन्फ्यूज होते. मग त्या अभ्यासाला काहीसुद्धा अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे MCQ बेस्ड तयारी मॅक्झिमम करा. कन्सेप्ट क्लॅरिटी चांगली ठेवा तुमची. ठीक आहे. तर या 2 गोष्टी तरी तंतोतंत पाळा. आणि ज्यांना कोणाला पुढची जूनची आणि याची एक्झाम ऑक्टोबरची क्रॅक करायची असेल त्यांनी करंट अफेअर्स आत्तापासूनच सुरुवात करा. नंतर शेवटच्या क्षणी करंट अफेअर्स तुमच्याकडून होणार नाही. करंट अफेअर्स करायचं झालं तरी 1 वर्षाचं तरी करंट अफेअर्स आपल्याला जे आहे ते करावं लागेल. त्याच्यामुळे आतापासून करंट अफेअर्सची तुम्ही तयारी करू शकता. राज्यसेवेच्या मुलांनी करणार असेल ॲटलीस्ट 2 ते 3 पॅसेज तरी डेली तुम्ही प्रॅक्टिस करा त्याची. ठीक आहे. आणि कंबाईनसाठी तर काय तुम्हाला प्रॉब्लेमच नाही आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या. ठीक आहे. तर आहे होप एक ढोबळ मारून तुम्हाला रूपरेषा तरी कळायला असेल की आपल्याला काय काय करायचं आहे त्या गोष्टीमध्ये. ओके. तर भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला जेव्हा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.